बाय ना चाल जो दिवसभर बहीण बसेल जे चाल एक बी पेशंट नाही राहणं. कोणी आजारी बिजारी पडस का नाही. पेशंट इथं खरं भो बहीण ये लागर पेशंट. बोला आजी काय बाई ना तुमले. अरे भाऊ निसात दम लागी राहणार आहे. काय बहिण काय झोपू. काय हो आजी दम लागे राहणार हो तुले. हवाय वातावरणच असे शे दमच लागे ना मग. नाही रे भाऊ बोलतात दम लागी राहणार. खालावर जेवण राहणार काय बहिण का झोपू. बर 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 तुम्ही बेडवर झोप घ्या मग. हा आजी जोरात श्वास घेत. आजी ते कशाचे माहित का आता वय मानुसार बी बस हो ते काय टेन्शन घेऊ नको. ECG टेस्ट यस ती टेस्ट करी घे. कितना पैसा लागतील रे भाऊ. काय नाही आजी तुम्हाला एकदम स्वस्तात काय माहिती जाईल. फक्त 1500 रुपये लागतील. अरे भाऊ फक्त दमच लागी राहणार आहे. तुला ऑपरेशन नाही करायला आहे मी. अहो आजी ती टेस्ट असता मग तिनं खर्चच 1500 रुपयाची. ती मशीन मा सर्व समजस आपलं कोणतं ब्लॉकेज शे का काय शे दम काबर लागी राहणार काबर नाही या वातावरणात दोष शे का आपल्या शरीरामधले काही एखादी नस चॉकअप नाही हो का ब्लड आपलं म्हणजे रक्त राहते शरीरमा व्यवस्थितपणे चालू शे का नाही हाय चेक साठी आपण ECG टेस्ट म्हणतस हो. ती मग आता ती केल्यानंतर मग तोच मला समजे ना काय प्रॉब्लेमशी नेमकी काबर दम लागे राहणार अशा बी विशेष ना. नाही रे भाऊ कसाला ते संतोष मला माहिती ना कसा मला वय नाही. अरे चांगलं 7-8 वर्षापासून चालू होती ते तपकिरी पुढे आता 3-4 दिवसपासून नाहीशे तर तिनामुळे तसे वय राहणार भाऊ. बोलता दम लागी राहणार आता पैसा बी नाही तपकिरी पुढे घ्यावाले. नाही ना आजी तपकिरी पुढे काय चांगले रास का शरीरासाठी लावा नाही ना तुम्ही. बोलता दम लागी राहणार बा. तुम्ही एक काम करा तुम्ही एक इंजेक्शन द्यास हो आणि एक टेस्ट होई काय होई ती टेस्ट करी घ्या हो त्यामुळेच मला समजाई नेमकी प्रॉब्लेम काय शे नाही का. आता तुम्ही काय करा अशा मोठा श्वास घ्या फक्त घडी घडी घेत राहा जेवढा घ्यावाय तेवढा. ना रे भाऊ अरे अशाच त्रास मला कोरोना मागे वयना होता. बोलता त्रास वयना होता बा कितला दिवस तो त्रास पूर्ण माले निस उठू देनी बटू देनी अख्खा दिवसभर तो दम लागी राही. ती ऑक्सिजन का ऑक्सिजन काय म्हणतात ते नाही होतं. ते सिलेंडर डबकं मोठं बल्ल मोठं होतं. ते 1000 रुपये रोज चालू होता ते लय होतं म्हणा पर्यानी. मग ते असे ते लायगीन तर ते तोंडले मुचका नागत ते लायसन मग ते लाय मग बरं वाटे मग ते होय ते लायगीन तुनाकडे. नाही आजी तसे कसे वही आता एक टाइम तुम्हाला कोरोना गया आता घडी घडी कसा ये बरं तो त्याला दुसरा काही काम नाही शेत का. अहो आजी कोरोना हा रोग आपला फुफ्फुसवर काम करे तो फुफ्फुसवर अटॅक करे त्यामुळे आपला तो श्वास घ्यायला त्रास होय. आता तू काय कर देईल शे तुला तपकिरी सवय होती बरोबर शे तू असे तोंडा तपकिरी लावतो शेत होती तू ना असे फुफ्फुस एकदम अटॅक होते एकदम म्हणजे त्याने सवय लागी जाईल शे तुले तपकिरी लावल्याशिवाय म्हणजे तुला आता पर्याय नशी. आता एक काम कर जाता आता एक तपकिरी पुडी घे हो म्हणजे तपकिरी पुडी हळूहळू करता करता बंद करता करता सोडी दे अशी एकदम नको सोडू ना हो. तपकिरले तिला मजा खेळगटपणा आहे ना. तपकीर लावायला बी काय नाही रे भाऊ. सकाळीच कवळ बी जागे सारं कवळ बी रात नाही पाठ कवळ बी तलप लागत तिने वाले. आता सध्या महिन्यापासून तर वेगळं चालू होतं. 2 वाजता तपकीर लावायला उठणं पडे 2 वाजता जागे ते तपकीर पाहिजे म्हणून तिला कटाळी सोडी टाकी भाऊ. नाही ना आजी असे नाही ना अशी एकदम कोणती गोष्ट सोडू नाही ना हो लागत सोडवा ना असे तुम्ही एकदम सोड देशात तब्येत बिघडाय घेशात ना. मग अहो आजी तुम्ही आता दिवसातून 4 वेळा तपकीर लावत होशात तर मग 2 वेळा लावा 2 वेळावरून 1 वेळा लावा 1 वेळा लावाल्यावरून 2-3 दिवस आडकरी 1 टाइम लावा अशी हळूहळू करता करता सोडायला पडस ती अशी एकदम सोडी तर मग त्यांना त्रास होस ना आपला शरीर सवय पडी जायला राहस त्यांनी. तू नाही म्हण ना बरोबर शिरा बा मग काम कर काय इंजेक्शन देऊ नको जाऊ दे तपकिरीच पुढे राही जरा. नाही आजी एवढा लांब येईल तुम्ही इंजेक्शन घे घेता नाहीत मग. नाही रे भाऊ कसा इंजेक्शन मोठं रे. आता तू सांग ना एवढं तपकीर मळज होय ना म्हणे तपकीर मळज लायकीच ना आता. आजी इंजेक्शन मारी घे ना मग आता त्रास कमी होई तुला मला. नको रे बा तू 50 रुपये इंजेक्शन नाही घेशी तुम्हाला महिनाभर नाही जाईल तपकीर ना काय सांगा तुला आता. जाऊ दे आता काय एवढा दंबे नाही लागे ना जरा लागे ना होई जायतो त्यांना ठीक. आता काय उगाच पैसा घालत बसा ना बरोबर का नाही. हा मग आजी बरोबर शे जाऊ द्या. हा चांगले बरोबर या तुम्ही या घर जा आराम करा बर का. हा बा मंडळी फुकट सल्ला द्यावा ना काही उपयोग होत नाही बरं का पाहिजे तुम्ही. आता मी त्या आजीला एवढा चांगला सल्ला दिला
आता मना नुकसान करी घेते मी जर सांगतो नाही एखादा मना जागावर दुसरा माणूस राहता तो टोचीन मोकळा होईल दादा त्यांना 5-50-100 काय होते त्या मोकळा करी घेता तो पण मी तसे कळे नाही तर ती आजीले पाय का हा म्हणे काय पैसा घालत बसान म्हणे पण महिनाभर तपकीर नाही जाईल वणी तपकीरमुळे आणि गैबी तपकीरमुळेच तर मंडळी अशा लोक राहतच काय सांगा तुम्ही आता दररोज ना तर शामले तुम्हाला आपला व्हिडिओ आवडणार व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि आपला हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर कर द्या आणि आपला व्हॉट्सअप ग्रुपवर सर्व मेन टाकी द्या या अशा राहतात या म्हातारा लोक काय सांगा नाही असले भेटू तशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही कुठेच जाऊ नका येऊ नका तुफान राहणे ना अशाच व्हिडिओ पाहायला विसरू नका जय खानदेश.